हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींचा राजकीय आत्मा ईव्हीएम मध्ये। भाजप ईव्हीएम, ईडी, सीबीआय शिवाय निवडणूक जिंकू शकत नाही। मुंबईतल्या भारत जोडो यात्रेतनं राहुल गांधींची टीका। भाजपला मिळालेलं इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे खंडणीचं रॅकेट। दडपशाही विरोधातच इंडिया आघाडी एकजूट झाल्याचा राहुल गांधींचा दावा। काँग्रेस सोडताना महाराष्ट्रातला एक नेता सोनिया गांधींपुढे रडला। भाजप विरोधात लढू शकत नसल्याचं सांगत भाजपत प्रवेश। नाव न घेता अशोक चव्हाणांबाबत राहुल गांधींचं मोठे विधान। देशातील परिस्थिती बदल आणण्याची गरज। आश्वासन पूर्ण न करणाऱ्यांना सत्तेपासून दूर करावं लागणार। इंडिया आघाडीतील सभेतनं शरद पवारांचं आवाहन। भारत जोडो सांगता यात्रेच्या निमित्तानं इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन। ठाकरे, पवार, आंबेडकरांसह देशभरातले एका मंचावरती नेते उपस्थित। भाजपला पराभूत करण्याचा विश्वास। इंडिया आघाडीकडे सर्व इंजिन, एकही बोगी नाही। मात्र मोदींकडे एकच इंजिन, पण सर्वांना बसण्यासाठी बोगी। फडणवीसांकडनं मोदींचं कौतुक करत इंडिया आघाडीवर टीका। मोदी आमच्या कुटुंबावर बोलतात। मोदींच्या परिवारात ते आणि खुर्ची, बाकी परिवार आहेच कुठे। घराणेशाहीवरून ठाकरेंसह आंबेडकरांनी मोदींना डिवचलं। शिवसैनिकांसाठी आज ब्लॅक संडे। राहुल गांधींच्या शेजारी बसणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार संपवले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। राहुल गांधींकडनं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी वंदन। शिवाजी पार्कवरील सभेआधी राहुल गांधी, प्रियंका गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी। मोदींनी नितीश कुमार यांची गॅरंटी द्यावी। मुंबईतील सभेतनं तेजस्वी यादव यांचा खोचक टोला। तर महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही, फक्त डीलर असल्याची ही टीका। मवियाचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंच्या शिवसेनेला 22, काँग्रेसला 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। समोर आलेल्या मवियाच्या फॉर्म्युल्यात वंचितचा समावेश नाही। मात्र पुढच्या चर्चेत वंचितसाठी 4 जागा सोडण्याबाबत मवियात खलबतं। समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन धैर्यशील पाटलांच्या भेटीला। मोहिते पाटलांच्या समर्थकांचा महाजनांना गराडा। जोरदार घोषणाबाजी। निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज। मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना फक्त शरद पवारांचा पराभव हवाय। आमच्यासाठी तेवढंच पुरेसं। 2019च्या मविया सरकारवर टीका करताना भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं विधान। मला पुन्हा यायला 2.5 वर्ष लागली। मात्र 2.5 वर्षानंतर मी 2 पक्षांना फोडून पुन्हा आलो। देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर। निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला जबर धक्का। 2022ला विधान परिषदेवर आमदार झालेले नंदुरबारचे आमशा पाडवी शिंदेंच्या शिवसेनेत। आमशा पाडवींच्या पक्ष बदलामुळे ठाकरेंच्या अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। विधान परिषदेत आता ठाकरेंच्या आमदारांहून काँग्रेसचं संख्याबळ अधिक। रणजितसिंहांना पुन्हा तिकीट दिल्यानंतर नाराज धैर्यशील मोहितेंनी बोलावली बैठक। रामराजे निंबाळकर, शेकापच्या जयंत पाटलांसह अनेक नेत्यांना बैठकीचं आमंत्रण। मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष। सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडनं माळशिरसचे आमदार राम सातपुतेंना तयारीचे आदेश। मवियाकडनं प्रणिती शिंदेंचं नाव जवळपास निश्चित। भाजपकडनं लवकरच सातपुतेंचं नाव जाहीर होण्याची शक्यता। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच। भाजप प्रवेशाबद्दल खासदार नवनीत राणांचं स्पष्ट संकेत। अमरावती लोकसभेतून नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर लढण्याच्या चर्चांना बळ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।